आयडेंटिफाय द पार्ट्स ऑफ इन्व्हर्टर स्प्लिट AC. हॅलो, माझे नाव मयूर आहे. मला आशा आहे की आजच्या सत्रासाठी तुम्ही सर्व उत्सुक आहात. या मॉड्यूलमध्ये आपण शिकणार आहोत. या अभ्यासाच्या शेवटी तुम्ही सक्षम व्हाल इन्व्हर्टर स्प्लिट AC चे यांत्रिक आणि इलेक्ट्रिकल घटक ओळखण्यास, इन्व्हर्टर स्प्लिट AC च्या सर्किटसह वायर कनेक्ट करण्यास, इन्व्हर्टर स्प्लिट AC बसवण्यास. आता हा अभ्यास करण्यासाठी लागणारी उपकरणे, साहित्य आणि साधने पाहू. आवश्यक साधने किंवा साधने: स्क्रू ड्रायव्हर 1 सेट, टेस्टर 1 नग, कटिंग प्लायर 1 नग, हातोडा बॉलपेन 450 ग्रॅम 1 नग, नेल रिमूव्हर 1 नग, स्पिरिट लेवल 1 नग, मल्टीमीटर 1 नग, टोंग टेस्टर किंवा क्लॅम्प मीटर 1 नग, स्पॅनर 1 संच, ड्रिलिंग मशीन 1 नग, एअर ब्लोअर 1 नग, वाल्व की 4.7 मिलीमीटर आणि 6 मिलीमीटर 1 नग, स्क्रू स्पॅनर 200 मिलीमीटर, वायर स्ट्रिपर 1 नग, वायर क्रीमल 1 सेट, सोल्डरिंग उपकरण 1 नग. आवश्यक उपकरणे: इन्व्हर्टर स्प्लिट AC 1 नग, आउटडोअर युनिट 1 नग. आवश्यक साहित्य किंवा घटक: वायर्स आवश्यकतेनुसार, PCB बोर्ड 1 नग, खराब कापूस आवश्यकतेनुसार, इन्सुलेशन टेप आवश्यकतेनुसार, पेंट ब्रश 1 नग, कोन फ्रेम, वॉशर्स 1 बॉक्स, रबर पॅड 1 संच, कोच स्क्रू आवश्यकतेनुसार, रिले 1 नग, कपॅसिटर 1 नग, टर्मिनल पिन 1 नग, तेल किंवा वंगण आवश्यकतेनुसार. स्प्लिट AC मध्ये 2 स्वतंत्र युनिट्स असतात. कंप्रेसर युनिट बाहेर स्थित असते आणि एअर हँडलिंग युनिट जिथे AC स्थापित केले आहे तिथे आत ठेवलेले असते. पारंपरिक विंडो ACच्या तुलनेत स्प्लिट AC कार्यक्षमता आणि कार्यक्षमतेत लक्षणीय सुधारणा देतात, शांतपणे आणि किफायतशीरपणे कार्य करतात. स्प्लिट AC टनेजने रेट केलेल्या मोठ्या भागात थंड करण्यासाठी योग्य आहेत, तर विंडो AC लहान जागेसाठी अधिक योग्य आहेत. विंडो AC आणि स्प्लिट AC मधील एक महत्त्वाचा फरक म्हणजे त्यांची अवकाशीय गरज. खिडकी युनिट्सना लक्षणीय जागेची मागणी असते. अनेकदा खिडकी किंवा भिंतीमध्ये बसण्यासाठी बदल करणे आवश्यक असते. याउलट स्प्लिट AC मध्ये 2 युनिट्स असतात, जे इन्स्टॉलेशनमध्ये काही लवचिकता देतात. स्प्लिट AC बद्दल चर्चा करताना विशेषतः पारंपरिक प्रकारावर लक्ष केंद्रित केले जाते. तथापि तेथे इन्व्हर्टर AC देखील आहे, जो दोघांमधील निवड सादर करतो. स्प्लिट AC आणि इन्व्हर्टर AC मधील प्राथमिक फरक त्यांच्या कॉम्प्रेसर ऑपरेशनमध्ये आहे. स्प्लिट AC ऑपरेशन: पारंपरिक स्प्लिट AC फिक्स्ड स्पीड कॉम्प्रेसर वापरतात, ज्यामुळे तापमान आवश्यकतांवर आधारित वारंवार रिस्टार्ट होतात. यामुळे आवाज जास्त थंड होणे आणि दीर्घायुष्य कमी होऊ शकते. इन्व्हर्टर AC ऑपरेशन: इन्व्हर्टर AC व्हेरिएबल स्पीड कंप्रेसरचा वापर करतात, ज्यामुळे युनिटला तापमानाच्या मागणीनुसार त्याचा वेग समायोजित करता येतो. जेव्हा इच्छित तापमान गाठले जाते तेव्हा ते कमी वेगाने कार्य करते आणि आवश्यकतेनुसार वाढते, कार्यक्षमता आणि दीर्घायुष्य वाढवते. इन्व्हर्टर AC निवडण्याचे अनेक महत्त्वाचे फायदे आहेत. ऊर्जा कार्यक्षमता लक्षणीय वाढली आहे. इन्व्हर्टर तंत्रज्ञानासह ग्रीडमधून DC पॉवरचे AC मध्ये रूपांतर युनिटपर्यंत पोहोचण्यापूर्वी होते. यामुळे ऊर्जा कार्यक्षमतेत सुधारणा होते आणि त्यानंतर वीज बिल कमी होते. हे वैशिष्ट्य विशेषतः त्यांच्या ऊर्जा पुरवठ्यासाठी सौर ऊर्जेवर किंवा जनरेटरवर अवलंबून असलेल्या कुटुंबांसाठी फायदेशीर आहे. सामान्य स्प्लिट ACच्या तुलनेत हे पॉवर सेव्हिंग युनिट आहे. कमी तापमानातही वर्धित कूलिंग कार्यप्रदर्शन प्राप्त होते. याचा अर्थ असा होतो की गरम महिन्यातही ते थंड वातावरणात राखण्यात कार्यक्षम राहते.
हे पारंपरिक युनिट्सच्या विपरीत आहे, जे मागणी पूर्ण करण्यासाठी संघर्ष करतात किंवा अंतर्गत घटकांवर जास्त ताण पडल्यामुळे जास्त गरम झाल्यामुळे कार्य करणे थांबवू शकतात. पारंपरिक मॉडेल्सच्या तुलनेत आवाजाची पातळी लक्षणीयरित्या कमी झाली आहे. याचे श्रेय कंप्रेसर आणि फॅन ज्या व्हेरिएबल गतीने चालतात यामुळे कमीत कमी आवाज किंवा कंपनासह शांत ऑपरेशन होते. इन्व्हर्टर एसी प्रगत मायक्रोप्रोसेसरने सुसज्ज आहेत, जे नियमित अंतराने खोलीच्या वेगवेगळ्या भागांमध्ये तापमानातील फरकांचे निरीक्षण करतात. हे खोलीच्या आकाराकडे दुर्लक्ष करून एक समान कूलिंग सक्षम करते. रिमोट कंट्रोल पॅनल इन्व्हर्टर एसी सोबत असतात, ज्यामुळे खोलीतील कोणत्याही ठिकाणाहून ऑपरेशन करता येते. हे वैशिष्ट्य विशेषतः एकापेक्षा जास्त रहिवासी असलेल्या मोठ्या खोल्यांमध्ये सुलभ आहे. वैयक्तिक तापमान सेटिंग्ज वैयक्तिक प्राधान्ये पूर्ण करण्यासाठी अनुमती देते. आता इन्व्हर्टर स्प्लिट एसीचे घटक ओळखायला शिकूया. इन्व्हर्टर स्प्लिट एअर कंडिशनर्समध्ये अंतर्गत आणि बाह्य दोन्ही घटक असतात. प्रत्येक प्रणालीच्या कार्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. येथे मुख्य भागांचे विहंगावलोकन आहे. इनडोअर युनिट. बाष्पीभवक कॉईल. ही कॉईल घरातील हवेतील उष्णता शोषून घेते, ती थंड करते. त्यात एक रेफ्रिजरंट आहे जे उष्णता शोषून घेते म्हणून बाष्पीभवन करते. एअर फिल्टर युनिटमधून जाणाऱ्या हवेतील धूळ, परागकण आणि इतर हवेतील कण फिल्टर करते, ज्यामुळे घरातील स्वच्छ हवा सुनिश्चित होते. ब्लोअर फॅन ते बाष्पीभवन कॉईलमधून थंड झालेली हवा खोलीत फिरवते. विस्तार झडप शीतकरण प्रक्रिया नियंत्रित करून बाष्पीभवन कॉईलमध्ये रेफ्रिजरंटच्या प्रवाहाचे नियमन करते. नियंत्रण पॅनेल किंवा डिस्प्ले वापरकर्त्यांना तापमान, पंख्याची गती आणि इतर सेटिंग्ज सेट करण्याची अनुमती देते. आउटडोअर युनिट. कंप्रेसर ते कंडेन्सर कॉईलमध्ये वाहण्यापूर्वी त्याचे तापमान आणि दाब वाढवून रेफ्रिजरंटला कंप्रेस करते. कंडेन्सर कॉईल. ही कॉईल घरातील हवेतून शोषलेली उष्णता बाहेरच्या हवेत सोडते, कारण रेफ्रिजरंट द्रवपदार्थात परत येते. पंखा उष्णता कार्यक्षमतेने नष्ट करण्यासाठी ते कंडेन्सर कॉईलवर बाहेरील हवा वाहते. इन्व्हर्टर कंट्रोल बोर्ड कंप्रेसर मोटरच्या गतीचे नियमन करते, कूलिंगच्या मागणीवर आधारित त्याचा वेग बदलू देते. यामुळे ऊर्जेची बचत होते आणि तापमान नियंत्रण अधिक अचूक होते. रेफ्रिजरंट ट्यूबिंग. या कॉपर ट्यूब इनडोअर आणि आउटडोअर युनिट्सला जोडतात, ज्यामुळे त्यांच्यामध्ये रेफ्रिजरंटचा प्रवाह होतो. ड्रेनेज सिस्टीम इनडोअर युनिटमधून घनरूप पाणी काढून टाकते आणि बाहेर पुनर्निर्देशित करते. विद्युत घटक. वीज पुरवठा युनिटला वीज पुरवठा करते. कपॅसिटर कंप्रेसर मोटर सुरू करण्यात आणि चालवण्यात मदत करा. रिले आणि कॉन्टॅक्टर्स विविध घटकांना विजेचा प्रवाह नियंत्रित करा. सेन्सर्स इष्टतम कार्यप्रदर्शन आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी तापमान, दाब आणि इतर पॅरामीटर्सचे निरीक्षण करा. पीसीबी बोर्ड सर्किट बोर्ड एसी सिस्टीममधील विविध भागांच्या ऑपरेशनवर नियंत्रण ठेवतो, ज्यामध्ये कंप्रेसर, कंडेन्सर फॅन, बाष्पीभवन फॅन आणि मोटराइज्ड डॅम्पर्स यांचा समावेश होतो. हे सुनिश्चित करते की हे घटक आवश्यक तेव्हा आणि योग्य वेगाने कार्य करतात. फॅन मोटर एअर कंडिशनरची फॅन मोटर एसी फॅनला शक्ती देते, जे इमारतीच्या आत आणि बाहेर हवा फिरवते. घरातील गरम हवा बाहेर काढण्यात आणि डक्ट वर्कद्वारे थंड हवा खोल्यांमध्ये वितरित करण्यात तिची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. बाष्पीभवन कॉइल्सवरून हवा जात असताना उष्णता रेफ्रिजरंटद्वारे शोषली जाते आणि घरातून बाहेर काढली जाते, ज्यामुळे थंड होण्याच्या प्रक्रियेस हातभार लागतो. कंप्रेसर डीसी मोटर इन्व्हर्टर ड्राईव्ह रेक्टिफायरचा वापर करून प्रारंभिक एसी व्होल्टेजचे डीसी मध्ये रूपांतर करते. हे रूपांतरित डीसी व्होल्टेज नंतर इन्व्हर्टर सर्किटला इंधन देते. व्हेरिएबल फ्रिक्वेन्सीसह एसी व्होल्टेज तयार करते. कंप्रेसर मोटरचा वेग त्याला मिळालेल्या एसी हर्ट्झच्या आधारावर समायोजित केला जातो. हीटिंग किंवा कूलिंग भारांच्या मागणीशी जुळवून घेतो. आता इन्व्हर्टर स्प्लिट एसीसाठी वायरिंग कनेक्शन कसे बनवायचे ते पाहू. दाखविलेल्या सर्किट आकृतीनुसार तारा कनेक्ट करा. वायरिंग प्रक्रिया सुरू करण्यासाठी निर्दिष्ट कोड आवश्यकतानुसार बहुरंगीत तारा गोळा करा. बाह्य घटक त्यांच्या नियुक्त ठिकाणी काळजीपूर्वक ठेवा. पुढे प्रत्येक कनेक्शनसाठी
वायरची आवश्यक लांबी मोजा आणि त्यानुसार त्यांना कापण्यासाठी पुढे जा. वायरिंग आकृतीने दर्शवल्याप्रमाणे योग्य रंगीत तारा निवडा आणि त्यानुसार त्या जोडा. योग्य स्क्रू किंवा क्लिप वापरून कनेक्शन सुरक्षित करा. ते योग्यरित्या निश्चित केले आहेत याची खात्री करा. कनेक्शन सुलभ करण्यासाठी आवश्यक तेथे कनेक्टर वापरा. विजेचे कोणतेही धोके टाळण्यासाठी जेव्हा आवश्यक असेल तेव्हा तारांचे इन्सुलेट करा. शेवटी सुरक्षितता आणि योग्य कार्यक्षमतेची खात्री करून सर्किटमध्ये उघडलेल्या थेट तारा नाहीत याची खात्री करा. इन्व्हर्टर स्प्लिट एसी सिस्टीमचे इनडोअर आणि आउटडोअर युनिट स्थापित करा. कार्य 1. युनिट अनपॅक करा. अनपॅकिंग प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी पॅक केलेले साहित्य योग्यरित्या स्थित आहे, सरळ उभे आहे याची खात्री करणे महत्त्वाचे आहे. पायरी 1. नेल्स काढणे. प्रथम लाकडी पॅकिंगमधून सर्व नेल्स काढण्यासाठी नेल रिमूव्हर वापरा. पायरी 2. लाकडी पॅकिंग काढणे. पुढे हातोडा आणि नेल रिमूव्हर वापरून सर्व लाकडी पॅकिंग प्रत्येक बाजूला काढून टाका. पायरी 3. बोल्ट आणि नट्स अनस्क्रू करणे. खालच्या लाकडी भागातून आणि बाहेरील युनिटच्या पायापासून बोल्ट आणि नट काढून टाकून पुढे जा. पायरी 4. तपासणी. सर्व घटक चांगल्या स्थितीत आहेत याची खात्री करण्यासाठी त्यांची कसून तपासणी करा. कोणतेही नुकसान किंवा डेंट पुरवठादारास त्वरित कळवावे. कंडेन्सिंग युनिट आणि इनडोअर युनिट दोन्हीवर स्क्रॅच आहेत का ते तपासा. नुकसानीच्या कोणत्याही लक्षणांसाठी कंडेन्सर आणि बाष्पीभवन पंख तपासा. पाईपलाईन आणि फिटिंग्सची काळजीपूर्वक तपासणी करा. शेवटी कोणत्याही संभाव्य हानीसाठी फॅन मोटर तपासा आणि नुकसानाच्या कोणत्याही चिन्हांसाठी सर्व्हिस व्हॉल्व फिटिंगची तपासणी करा. कार्य 1. इनडोअर युनिटसाठी स्थान निवडणे. हवेच्या प्रवाहात अडथळा आणणारे कोणतेही अडथळे नाहीत आणि थंड किंवा गरम झालेली हवा संपूर्ण खोलीत समान रीतीने फिरू शकते याची खात्री करा. एक स्थिर स्थान निवडा जेथे ते बसवलेले युनिट किंवा भिंत हलणार नाही किंवा कंपन होणार नाही. युनिटच्या सर्व्हिसिंगसाठी पुरेशी जागा असलेली जागा निवडा. वैशिष्ट्यांमध्ये नमूद केल्याप्रमाणे आवश्यक मंजुरी उपलब्ध असल्याची खात्री करा. अशी जागा निवडा जेथे वायरिंग आणि पाइपिंग सहजपणे स्थापित केले जाऊ शकतात आणि अडचणीशिवाय सर्व्हिस केले जाऊ शकतात. कार्य 2. बाह्य युनिटसाठी स्थान निवडणे. एक जागा निवडा जेथे सेवन आणि आउटलेट पाईप्स वाऱ्यामुळे अडथळा होणार नाहीत. क्षेत्राला जोरदार वाऱ्याचा धोका असल्यास युनिटचे संरक्षण करण्यासाठी पवन रक्षक स्थापित करण्यासाठी मार्गदर्शक तत्वांचे अनुसरण करा. लक्षात ठेवा की जोरदार वाऱ्यामुळे कार्यप्रदर्शन समस्या, वाढलेल्या दाबामुळे अपघाती बंद पडणे आणि पंख्यांचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय करणे आवश्यक आहे. एकमार्गी पाइपिंग लांबी आणि उभ्या उंचीच्या फरकासाठी मर्यादा. कार्य 3 मध्ये इनडोअर आणि आउटडोअर युनिट स्थापित करणे समाविष्ट आहे. पाइपिंगची लांबी आणि त्यांच्यातील उंचीच्या फरकावर काही निर्बंध आहेत. सर्व मॉडेलसाठी वन वे पाइपिंगसाठी कमाल लांबी 30 मीटर आहे आणि इनडोअर आणि आउटडोअर युनिट्समधील उंचीचा फरक 20 मीटरपेक्षा जास्त नसावा. इनडोअर युनिट स्थापित करण्यासाठी प्रथम इन्स्टॉलेशन बोर्ड माउंट आणि सुरक्षित करा. त्यानंतर 4 स्क्रू वापरून त्याची क्षैतिज स्थिती समायोजित करा. मानक छिद्र केंद्रबिंदू म्हणून वापरून बोर्ड समतल असल्याची खात्री करा. युनिटच्या डावीकडून किंवा मध्यभागी किंवा मागील बाजूने पाइपिंग करताना विशेष सूचना द्याव्या लागणाऱ्या बाबी. घरातील युनिट तयार करण्यासाठी या चरणांचे अनुसरण करा. एअर इनलेट पॅनेल उघडा आणि सर्व्हिस पॅनेल काढा. वायरिंग क्लॅम्प डिस्कनेक्ट करा आणि कनेक्टिंग वायर टर्मिनल ब्लॉकला सुरक्षितपणे कनेक्ट करा. खराब संपर्क, जास्त गरम होणे किंवा आगीचा धोका टाळण्यासाठी कनेक्शन वायर घट्ट चिकटलेली असल्याची खात्री करा. कनेक्टिंग वायर सुरक्षित करण्यासाठी वायरिंग क्लॅम्प जोडा. सर्व्हिस पॅनल पुन्हा जोडा आणि एअर इनलेट पॅनेल बंद करा. युनिटच्या डावीकडून किंवा मध्यभागी किंवा मागील बाजूने पाइपिंग करताना फिक्सिंग करताना विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. इन्स्टॉलेशन बोर्डमधून इनडोअर युनिट काढण्यासाठी इनडोअर युनिट बेस लोअर लॅचचा चिन्हांकित भाग वर ढकलून घ्या आणि दोन्ही बाजूंनी थोडासा आपल्या दिशेने खेचा. त्यानंतर इनडोअर युनिटला इन्स्टॉलेशन बोर्डपासून वेगळे करण्यासाठी वरच्या दिशेने ढकलून द्या. बाह्य युनिट स्थापित करण्यासाठी युनिट स्थिर असल्याची खात्री करा आणि त्यास स्थिर बेसवर निश्चित करा.
उंच ठिकाणी किंवा जेथे जोरदार वारे बसणे शक्य असेल तेथे स्थापित करत असल्यास फाउंडेशन बोल्ट किंवा वायरने युनिट सुरक्षितपणे बांधा. इनडोअर युनिट टर्मिनल ब्लॉकच्या टर्मिनल क्रमांकानुसार वायरिंग कनेक्ट करा. चिन्हाजवळ स्थित कनेक्शनसाठी ग्राउंड स्क्रू वापरा. काही भागात सलग अनेक दिवस तापमान 0 डिग्री सेल्सिअसच्या खाली गेल्यास अतिशीत झाल्यामुळे पाणी सोडण्याच्या समस्या टाळण्यासाठी ड्रेन एल्बो बसवणे टाळा. आम्ही अभ्यासाच्या शेवटी आलो आहोत. अशा प्रकारे आम्ही यांत्रिक आणि इलेक्ट्रिकल भाग ओळखणे, वायरिंग जोडणे आणि इन्व्हर्टर स्प्लिट AC स्थापित करणे शिकलो आहोत. आशा आहे की तुम्हाला हे स्पष्टपणे समजले असेल. हा अभ्यास तुमच्या प्रशिक्षकाच्या मदतीने करा. सर्वांचे आभार. पुढील व्हिडिओमध्ये भेटू. धन्यवाद.